तोंडाला काळा फडका आणि त्याचबरोबर त्याचा संपूर्ण ताबा पोलिसांच्या हातात. आणि पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामध्ये बंडू आंदेकर नावाचा एक इसम तुरुंगात असून सुद्धा तो पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामध्ये येतो आणि निवडणुकीसाठी अर्ज भरतो. आणि त्याच्या घरातल्या 2 महिलाही त्याच्यासोबत येतात, पूर्ण कपड्याने ढाकलेल्या अवस्थेत, चेहरा वगैरे लपवून. आणि तो येताना प्रसार माध्यमांना बघून घोषणा देत येतो, नेकी का काम, बंडू आंदेकर का नाम. मुळात गुन्हेगाराला निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरायची इथली शासन व्यवस्था परमिशन देते. मात्र साधी होमगार्डची जरी परीक्षा राहिली तरी इथली शासन व्यवस्था पोलीस व्हेरिफिकेशन करते, एकदा नाही, दोनदा नाही तर 3दा. साधा हवालदार जरी बनायचा असेल तर तीच प्रोसेस आहे. तहसीलदाराची एखादी एक्झाम वगैरे द्यायची असेल तर तीच प्रोसेस आहे. एखाद्या सरकारी अधिकाऱ्याच्या, म्हणजे माफ करा, एखाद्या सामान्य घरातल्या गरीब माणसाच्या नशिबात सरकारी नोकरी जेव्हा लिहिली जाते तेव्हा मात्र यांचं व्हेरिफिकेशन होतं. मात्र ज्यांच्या ताब्यात सरकार दिलं जातं त्यांचं व्हेरिफिकेशन का होत नाही? म्हणजे आपल्या संसदेत अशी लोक बसलेत ज्यांच्या हातामध्ये धड डिग्र्या सुद्धा नाही, ते देश चालवतात. ज्यांच्या हातामध्ये धड नॉलेज सुद्धा नाही, कुठली डिग्रीचं पुस्तक सुद्धा नाही, ते लोक एक एक जिल्हा सांभाळतात, एक एक मतदारसंघ चालवतात. आणि मात्र जे लोक सुशिक्षित आहेत त्या लोकांना फॉर्म त्यांचे भरू दिले जात नाहीत, कुठल्या पक्षाकडून तिकीट दिलं जात नाही. त्याचबरोबर कुठल्या सरकारी नोकरीसाठी ते पात्र आहेत का याच्यासाठी पोलीस व्हेरिफिकेशन केलं जातं, चौकशा केल्या जातात. मात्र निवडणुकीच्या रिंगणात उतरवताना त्यांच्या खांद्यावरती एका प्रभागाची जबाबदारी देताना, एका मतदारसंघाची जबाबदारी देताना कुठलंही व्हेरिफिकेशन होत नाही. हे कटू सत्य आहे इथल्या शासन व्यवस्थेचं आणि इथल्या न्याय व्यवस्थेचं सुद्धा. जी न्याय व्यवस्था प्रत्येकासाठी वेगवेगळा न्याय देते आणि इथलं शासन, इथले सत्ताधारी जे प्रत्येकासाठी वेगवेगळे आकडे आखून ठेवतात, प्रत्येकासाठी वेगवेगळा न्याय रचून ठेवतात. काढलं